अमेरिकेला राहतो. He lives in America. मी कुणाचेच ऐकत नाही. I don't listen to anyone. पैसे झाडावर उगत नाही. Money doesn't grow on trees. तर आताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. कधी आपण एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलायची सुरुवात करत असतो किंवा कुणाशी बोलायची सुरुवात करत असतो तर आपण त्यांना कोणत्या प्रकारचे क्वेश्चन करत असतो, जसे की तुम्ही कुठे राहतात, तू काय करते, तुला काय आवडतं, अशाच प्रकारचे आपण क्वेश्चन करत असतो. तर याच्यावरून तुमचं लक्षात आलं असेल की आपण जर कोणालाही काही विचारत असतो म्हणजेच त्यांच्या हॅबिट्स आणि त्यांच्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीज विषयी आपण विचारत असतो. तर हेच जर इंग्रजीमध्ये विचारायचं असेल तर त्याच्यासाठी आपण एक टेन्स यूज करत असतो. टेन्सचं नाव ऐकलं तर घाबरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सोप्या पद्धतीने टेन्स शिकणार आहोत. तर हे विचारण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज करत असतो. तर आपण आधी काय करणार आहोत, मी तुम्हाला आधी सिंपल प्रेझेंट टेन्स एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यानंतर आपण खूप सारे एक्झाम्पल्स बघणार आहोत, कारण जेवढी प्रॅक्टिस जास्त केली तेवढं आपलं जास्त लक्षात येतं. तुम्हाला काय करायचंय, नोटबुक घेऊन घ्यायची, पेन घेऊन घ्यायची. तुम्ही आधी हे रूल जे आहेत ते तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स तुम्हालाही आमच्यासोबत प्रॅक्टिस करायची आहेत. माझ्यासोबत माझा लहानसा पार्टनर माझी सुवानी येणार आहे आणि ती आपल्याला जास्तीत जास्त सेंटेन्सची प्रॅक्टिस आपल्याकडून करून घेणार आहे. तर तुम्ही सुद्धा ती प्रॅक्टिस करा, म्हणजे जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढी जास्त फ्लुएन्सी. तुम्ही जर आजचा व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला या टेन्स विषयी दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज भासणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असणार तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि आपल्या चॅनलचा भाग व्हा, कारण आपण इथे खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकत असतो, तेही आपल्या मातृभाषेतून, मराठीतून. चला तर मग रेडी आहात ना? बघूया मग. तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा मी तुम्हाला आधी फॉर्म्युला सांगणार आहे. जर आपल्याला कुणाला काही विचारायचं असेल तर त्यासाठी आपण कसं सेंटेन्स फॉर्म करणार, त्यासाठी आपण सब्जेक्ट प्लस V1, क्रियापदाला यस किंवा ES प्लस ऑब्जेक्ट. तर क्रियापदाला यस आणि ES कधी लावायचंय, जेव्हा आपण दुसऱ्या विषयी बोलत आहोत. दुसऱ्या विषयी, फॉर एक्झाम्पल सुवानी विषयी आपल्याला काही सांगायचं असेल, म्हणजे सब्जेक्ट काय येईल, ही, शी, इट. तर त्यासाठी आपण क्रियापदाला यस किंवा ES लावतो. फॉर एक्झाम्पल ही वर्क्स, तो काम करतो, ही वर्क्स. ती खेळते, शी प्लेज. ती बोलते, शी स्पीक्स. तो बोलतो, ही स्पीक्स. या पद्धतीने. जर तुम्हाला मराठी वाक्य ओळखायचं असेल की हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे का, तर तुम्ही कसं ओळखणार, तर तुम्हाला काय बघायचंय, वाक्याच्या शेवटी तो, ते, त, ता, तोच, त अशा प्रकारचे शब्द असतील तर तुम्ही समजायचं की तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. जसे की तो खेळतो, ती खेळते, ती जाते, ते दिवसभर काम करतात, तू या ड्रेसमध्ये छान दिसतोस, तू खूप हॅपी दिसतोस. या पद्धतीचे जे वाक्य असतात ते सिंपल प्रेझेंट टेन्सचे असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. आता आपण बघितलं की दुसऱ्या विषयी म्हणजे आपल्याला ही, शी, इट असं या सब्जेक्ट विषयी जर बोलायचं असेल तर क्रियापदाला आपल्याला यस किंवा ES प्रत्यय लावायचा आहे. तर एस आणि ES प्रत्यय केव्हा लावणार, जेव्हा आपल्याला दुसऱ्या विषयी बोलायचं असेल. सब्जेक्ट ही, शी, इट असेल तर. पण क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लावताना जर काही क्रियापदाच्या शेवटी O, यस, एक्स, SH, CH असेल तर त्या क्रियापदांच्या शेवटी ES प्रत्यय लागतं. फॉर एक्झाम्पल गोज असेल तर गोज. फॉर एक्झाम्पल गो असेल तर गोज. टॅक्स असेल तर टॅक्सेस. पास असेल तर पासेस. टीच, टीचेस. वॉच, वॉचेस. वॉश, वॉशेस. या पद्धतीने. पण जर काही क्रियापदांच्या शेवटी वाय असेल तर वायचा काय होतो, आय होतो आणि ES प्रत्यय लागतं. जसे की ट्राय, ट्रायज. स्टडी, स्टडीज. पण अजून एक रूल तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे, जर क्रियापदाच्या शेवटी वाय असेल पण त्या वायच्या आधी जर स्वर असेल तर त्याचा आय होत नाही, फक्त यस प्रत्यय लागतं. जसे की प्ले, हे काय आहे, स्वर आहे. किती स्वर आहेत इंग्लिशमध्ये, 5. A, E, I, O, U. जर ह्या स्वरांपैकी एखादा स्वर व्हायच्या आधी असेल तर तुम्ही त्याचा ES लावणार नाही, फक्त काय लावणार, यस लावणार. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. जसे की प्ले, प्लेज, ओबे, ओबेस. राईट. आता हे तुमचं लक्षात आलं असेल. तुम्हाला इथं काय लक्षात ठेवायचं, एक सोपी ट्रिक लक्षात ठेवायची. एक वचनी असेल, एक वचनी करता बद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल, एक वचनी म्हणजे एकटा, तर त्याला काय वाटते, भीती वाटते, म्हणून त्याला बॉडीगार्डची गरज असते. तर त्यासाठी आपण काय त्यांना बॉडीगार्ड देत असतो, येस आणि ES.
एकटा असतो, ते घाबरत असतात, म्हणून आपण त्यांना बॉडीगार्ड देत असतो, एस आणि ईएस क्रियापदाला लावत असतो. पण जर कर्ता अनेक वचनी असेल, आय अपवाद आहे, पण दे, वी, यू, तुम्ही, आम्ही, ते असं जर तुम्हाला बोलायचं असेल तर तेव्हा क्रियापदाला तुम्हाला यस लावायची गरज नाही. फक्त तुम्ही काय लावणार, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. जर हे सब्जेक्ट असतील तर तुम्हाला क्रियापदाच्या शेवटी एस किंवा ईएस लावायची गरज नाही. सोपं आहे की नाही? तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, एक वचनी त्याला काय असते, बॉडीगार्डची गरज असते. पण हे काय आहेत, अनेक आहेत, यांना बॉडीगार्डची गरज नाही, कारण हे अनेक आहेत, यांना भीती नाही. भीती कुणाला वाटते, जो एकटा असतो त्याला. तर आता बघा एक्झाम्पल बघूया. दे वर्क, आपण इथं काय बघितलं होतं, ही वर्क्स. एकटा होता म्हणून आपण एस लावलं होतं, एकटी होती म्हणून एस लावलं होतं. शी प्लेस. इथं बघा प्लेसच्या आधी सुद्धा स्वर आहे म्हणून आपण फक्त एस लावलेला आहे, तिथं व्हायचा आय होत नाही. दे वर्क, वी प्ले, यू कम, आय लाफ, या पद्धतीने. जर करता अनेक वचनी असेल किंवा आपण स्वतःबद्दल बोलत असू तर आपल्याला क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लावायची गरज नाही. तर आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. अजून आता आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत, म्हणजे एक्झाम्पल्स थ्रू तुमचं अजून लक्षात येईल. तुम्ही ती एक्झाम्पल्स नोट करून घ्या किंवा असं गृहीत धरा की आपण समोरासमोर बसून शिकत आहोत आणि जसे एक्झाम्पल मी सांगेल तसं तुम्हाला ट्रान्सलेट करायचंय आमच्या सोबतच, आणि मला कॉमेंट सुद्धा करायचंय, म्हणजे मलाही लक्षात येईल की तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघत आहात ते. हे बेबी, हाऊ आर यू? आय एम फाईन. व्हॉट्स युअर नेम? माय नेम इज सुवानी. अँड हाऊ ओल्ड आर यू? आय एम 6 years old. Okay, very good. Okay, now I will ask you question in Marathi and you have to translate in English, okay? Okay. So let's start. मी तुझ्यावर प्रेम करते. I love you. मी धुळ्याची आहे. I belong to धुले. तर इथं मी बघत असते खूप सारे जण मिस्टेक करत असतात, काय बोलत असतात, आय बिलॉंग्स टू धुले, एस लावत असतात. तर तुम्हाला इथं एस लावायची गरज नाही, फक्त तुम्ही सिम्पली बोला आय बिलॉंग टू धुले. नेक्स्ट, मला समजले. I understand. मला मान्य आहे. I agree. इथे सुद्धा खूप जण बोलत असतात आय एम अग्री. तर इथं तुम्हाला एम, इज, आर लावायची गरज नाही, फक्त सिम्पली बोला आय अग्री, आय अग्री. ठीक आहे. नेक्स्ट, मी तिथे जाते. I go there. मी तिथे दररोज जाते. I go there every day. ती तिचे नख खाते. She bites her nails. तू नख खाते. You bite nails. आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असणार. तर आताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आम्ही तुमच्या कमेंट रीड करत असतो. चला तर मग आता पुढची एक्झाम्पल्स बघूया. रेडी सुवानी? Yes. माझी आई सकाळी लवकर उठते. My mom gets up early in the morning. व्हेरी गुड. तो खोटे बोलतो. He lies. ते खोटे बोलतात. They lie. आनंद माझ्या कंपनीत काम करतो. Anand works in my company. आनंद आणि मी सोबत काम करतो. Anand and I work in a same company. आता बघा तुमचा इथे डिफरन्स लक्षात आला असेल. आपण आधी बोललो आनंद वर्क्स इन माय कंपनी. आनंद एकटा होता म्हणून आपण काय लावला, क्रियापदाला येस प्रत्यय लावला. तर एकटा असेल तर त्याला बॉडीगार्डची गरज असते म्हणून आपण एस किंवा ईएस प्रत्यय लावत असतो. ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा. आणि दुसऱ्यामध्ये आनंद अँड आय म्हणजे सब्जेक्ट काय झाले, दोन होऊन गेले, प्लुरल होऊन गेले, म्हणून आपण काय लावला, फक्त वर्क लावला. एस आणि एस प्रत्यय लावायची गरज नाही. तर आय होप तुम्ही ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवणार. आणि हो, लक्षात आहे ना, तुम्ही नोटबुक घेतली ना, सेंटेन्स नोट करत आहात ना, अशाच प्रकारे तुम्हाला अजून सेंटेन्सेस बनवायचे आहेत आणि तुम्हाला अजून प्रॅक्टिस करायची. तू आनंदी दिसतेस. You look happy. ते दिवसभर काम करतात. They work all day. तो अमेरिकेला राहतो. He lives in America. मला हे माहित आहे. I know this. कुत्रा भुंकतो. A dog barks. कुत्रे भुंकतात. Dogs bark. मी तुझ्याशी सहमत आहे. I agree with you. मला आशा आहे. I hope. तिला आशा आहे. She hopes. आता जर आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायची असतील तर आपण ती कशी बनवणार ते बघूया. नकारार्थी म्हणजे काय, जसे की आपल्याला बोलायचं असेल मी तिला ओळखत नाही,
किंवा ती मला ओळखत नाही असं जर तुम्हाला बोलायचं असेल तर आपण त्याच्यासाठी एक फॉर्म्युला यूज करतो. सिंपल आहे. सब्जेक्ट प्लस डू किंवा डज प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता इथे सिंपल आहे. आपल्याला इथे क्रियापदाला येस किंवा ईएस प्रत्यय लावायची गरज नाहीये कारण तुमचं ईएस हे प्रत्यय डू ने घेऊन घेतलंय. डूचं डज झालेलं आहे. तर तुम्हाला ही शी इट साठी डज यूज करायचे. म्हणजेच काय एकवचनीसाठी जेव्हा आपण ईएस प्रत्यय लावत असतो त्याच्यासाठी तुम्हाला आता फक्त काय करायचंय डज यूज करायचंय. क्रियापद सेम राहील फक्त तुम्हाला डज यूज करायचंय. फॉर एक्झाम्पल ती मला ओळखत नाही. शी डज नॉट नो मी. आता बघा शी डज नॉट नो मी म्हणजे आता डूचं काय झालं डज झालं. तर क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लावायची गरज नाही. शी डज नॉट नो मी एवढंच तुम्हाला बोलायचं. याचंच तुम्ही कॉन्ट्रॅक्शन यूज करून बोलू शकता. शी डझंट नो मी. राईट. नेक्स्ट आता सेकंड एक्झाम्पल बघा. मी तिला ओळखत नाही. आय डू नॉट नो हर. आता इथं एकवचनी सब्जेक्ट बद्दल बोललो म्हणजे डू येईल डज येणार नाही. तर आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ही शी इट साठी डज येतो आणि वी यू दे आय साठी डू येतो. आय डू नॉट नो हर. राईट. नेक्स्ट बघूया. तो माझा ऐकत नाही. ही डझंट लिसन टू मी. मी कुणाचेच ऐकत नाही. आय डोंट लिसन टू एनीवन. पैसे झाडावर उगत नाही. मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज. आता आपण बघत आहोत जर आपल्याला कुणाला क्वेश्चन विचारायचा असेल डू आणि डजचा यूज करून तर आपण कसा विचारणार ते बघूया. फॉर एक्झाम्पल तुम्ही सुवानीला ओळखता का. डू यू नो सुवानी. सुवानी तुला ओळखते का. डज सुवानी नो यू. बघा याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल फक्त तुम्हाला काय करायचंय डू पुढे घ्यायचंय डज पुढे घ्यायचंय आणि जो रूल आहे आपला सब्जेक्टचा तो सेम राहील. राईट. ती इथे दररोज येते का असं बोलायचं असेल तर आपण बोलणार डज शी कम हिअर एव्हरी डे. किंवा असं बोलायचं असेल तू तिथे रोज जातो का किंवा तुम्ही तिथे रोज जाता का तर बोलणार डू यू गो देअर एव्हरी डे. डू यू गो देअर एव्हरी डे. तर अनेक वचनीसाठी आपण डूचा यूज करणार. आय अपवाद आहे आणि एक वचनीसाठी आपण डजचा यूज करणार. त्याचप्रमाणे आपल्याला जर विचारायचं असेल तू कुठे राहतो तर आपण काय बोलतो वेअर डू यू लिव्ह. वेअर डू यू लिव्ह. त्यासाठी आपल्याला WH क्वेश्चन पुढे लावायचे. जर आपल्याला असं कुठे राहते विचारायचं असेल तर वेअर डू यू लिव्ह असं आपण विचारणार. आपल्याला जर असं विचारायचं असेल तिने तुला का रागवलं तर आपण बोलणार व्हाय डज शी स्कोल्ड यू. व्हाय डज शी स्कोल्ड यू. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन कसे विचारायचे कुणाला कोण कुठे राहतं ते कसं विचारायचं ते सेंटेन्स कसे फॉर्म करायचे आपल्या डेली हॅबिट्स आपल्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीजसाठी आपण कुठला टेन्स यूज करतो ते शिकलो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला अजून एक चॅनल आहे शीतल द रीडर ब्लॉग्स त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला तिथे लवकरच व्हिडिओ बघायला भेटेल.